नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वजण शॉर्टकट ट्रिक्सनं बुद्धिमापन हा विषय शिकायचा ही वाट पाहत होता। तर या ठिकाणी आपल्याला बुद्धिमापन हा शॉर्टकट ट्रिक्सनं शिकायचा आहे। तर मग सर्वजण केअरफुली लक्ष द्याल। तर या ठिकाणी बुद्धिमापन शिकत असताना खास महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचे आहे आणि ते कोणकोणते। बुद्धिमापन मध्ये सूत्र न वापरता तुम्हाला जर गणित शिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। आता तुम्ही काय करता, ए पासून तर एम पर्यंत मांडायचं आणि एम च्या खाली काय मांडायचं, एन मांडायचं आणि झेड घालायचं, ए च्या खाली झेड मांडायचं, किंवा ए पासून एम पर्यंत मांडायचं, ए च्या खाली एम मांडायचं आणि एम च्या खाली झेड मांडायचं। अशा पद्धतीने मांडता किंवा त्याच्यावर ए साठी 1, बी साठी 2 वर देतात आणि खाली सुद्धा झेड साठी 26 देतात। ती एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं की ए त्या ठिकाणी लिहिण्याचं काम नाही। तुमचं जर ए साठी 1, बी साठी 2, सी साठी 3, डी साठी 4 असं पाठ असेल आणि क्यू साठी 17 आणि त्याच्या म्हणजे 26 झेड साठी 26, ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी काय म्हणायचंय, ए साठी 27, बी साठी 28, सी साठी 29 आणि एन साठी 40। आणि त्याच्यानंतर जर फरक दाखवायचा असेल, ए च्या खाली झेड, बी च्या खाली वाय आणि सी च्या खाली एक्स असेल आणि एम च्या खाली एन असेल तर 27 वजा ती संख्या अशा पद्धतीने जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी गणित जमतात। तर मग आता या आपल्याला पोलीस भरतीमध्ये, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वे भरती, त्याचप्रमाणे तलाठी, ग्रामसेवक व इतर सरळ सेवा आणि एमपीएससी मध्ये या सारख्या परीक्षा होतात, त्यामध्ये बुद्धिमापन हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। हेही सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर लक्षात बुद्धिमापन हा विषय केला तर तुमच्या बिलकुल अचूक लक्षात येईल आणि समजेल। तर मग आता या ठिकाणी एक एक प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे। तर मग आता इथं सुरुवातच अशी करायची की यांना ए सी एफ जे ओ असं न म्हणता तर काय म्हणायचं, 1 3 6 10 15, तर लगेच आपल्याला काय येईल, संख्यामाला आणि अक्षरमाला एका दगडामध्ये 2 पक्षी अशा पद्धतीने पाडता येईल। तर मग आता इथं बघा 1 3 6 10 15, मग आता सांगा या ठिकाणी चढता क्रम आहे, उतरता क्रम आहे, हा चढता क्रम आहे। तर मग सांगा 1 2 3, 3 3 6, 6 4 10, 10 5 15 आणि 15 आणि 6 किती होतील, तर या ठिकाणी समान आहे 2 3 4 5 6 असा फरक आहे आणि तो कोणता आहे, चढता क्रम आहे। तर 1 मध्ये 2 मिळवतं उत्तर किती येतं, 3, तर आता 15 मध्ये 6 मिळवतं उत्तर किती येईल, 21। त्याचप्रमाणे 2 नंबरचा प्रश्न बघा, याच्यामध्ये काही प्रश्न असे असतात की 2 अक्षरे असतात, काही 3 अक्षरे असतात, काही 4 अक्षरे असतात। तर अशा पद्धती लक्षात घेत असताना जवळ लांब संबंध लक्षात घ्यायचा आहे। आता पहिलं जर पाहिलं तर 26 आणि 3 असं होतं, थोडंसं या ठिकाणी काय होतं, म्हणजे अचूकता निर्माण करायची असेल तर काय करावं लागेल, 26 24 22 म्हणजे जवळ लांब, लांब जवळ आणि लांब आणि लांब जवळ, त्याच्यानंतर जवळ। आता या ठिकाणी जवळ झाल्यानंतर काय करायचं आहे, लांब घ्यायचं आहे। तर मग आता याच्यात काय आहे बघा, आता 1 3 जवळ, 3 5 लांब, मग 5 7 जवळ आणि 7 आणि 9 लांब आणि 9 11 जवळ, अशा पद्धतीने या ठिकाणी घ्यायचंय। तर मग आता हा प्रश्न सोडवायला तुम्हाला सोपा जाईल। मग आता या ठिकाणी 26 24 22 20 रिकामी जागा 16, मग आता या ठिकाणी काय उत्तर पहा, 26 मधून 2 गेले किती राहिले, 24, 24 मधून 2 गेले किती राहिले, 22 आणि 22 मधून 2 गेले किती राहिले, 20 आणि 20 मधून 2 गेले किती राहिले, 18 आणि 18 मधून 2 गेले किती राहिले, 16। आता या पहिल्या बाबतीत तुम्हाला आता अचूक समजलेलं असेल। तर आता 2 नंबर बघायचं, 1 2 3, 3 2 5, 5 2 7, 7 2 9 आणि 9 2 11।
तर अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर सोडवायचंय. म्हणजे इथं उत्तर काय आलं सांगा, 8 9 म्हणजे आरायास आलेलं आहे. तर पुढचा प्रश्न बघा, पहिला अक्षर पाहायचं, 2 अक्षरे असल्यामुळं 5 8 11 14 17. आता हा चढता क्रम आहे, उतरता आहे चढता क्रम आहे. तर मग आता सांगा, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17 आणि 17 आणि 3 किती होईल 20. आता त्याच्यानंतर 2 सेकंड नंबर पहा अक्षर, 13 15 17 19 21. मग आता सांगा, 13 2 15 15 2 17 17 2 19 19 आणि 2 किती होईल 21 आणि 21 आणि 2 किती होईल 23. याचं उत्तर काय आलंय 20 23 असं आलेलं आहे. आता त्याच्यानंतर आता 26 24 21 17 रिकामी जागा 6. हा चढता क्रम आहे, उतरता आहे उतरता क्रम आहे. तर मग आता तुमच्या अक्षरा पाठ असतील तर या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल. तर आता काही जणांना काय असं वाटत असेल की आता अक्षर पाठ नाही, या गणितापासून आता व्हिडिओ पासून आपण पळत लांब जावं. तर त्याच्यासाठी मित्रांनो एकच काम करायचं, तर लक्षात जर ठेवायचं असेल तर याचा थोडंसं काय याचा सराव करायचा. मग सराव कसा करायचा, कमीत कमी ये समजा ये साठी लिहिताना ये लिहायचं, त्याला काय म्हणायचं येला 1 म्हणायचं, येला 1 म्हणायचं. ये लिहित असताना कसं बघा 1 1 1 1 असं लिहायचं आणि त्याच्या पुढे काय उजव्या साईडनं 1 2 3 4 अशा पद्धतीने लिहायचं. कितीपर्यंत 10 पर्यंत. आणि बेरीज कशी करायची याला सराव म्हणतात. तर आता सांगा 1 आणि 1 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4 आणि 4 आणि 1 5. अशा पद्धतीने जर समजा तुम्ही सराव केला तर एका तासाच्या आतमध्ये तुम्हाला ए साठी 1 बी साठी 2 असं या ठिकाणी आणि बेरीज वजाबाकी जमन. आता उदाहरणार्थ पुन्हा तुम्हाला सांगतोय, उदाहरणार्थ 5 घ्या. आता लिहिताना कसं लिहायचं 5 लिहिताना लिहायचं, म्हणताना काय लिहायचं 5 5 5 असं लिहायचं आणि पुढे काय लिहायचं +1 +2 +3 +4 असं या ठिकाणी. क्लासमध्ये घेत असताना काय करत असतं याचं ड्रिल बुद्धिमापन ड्रिल फाउंडेशन अगोदर घेत असतं. जसं गणित ड्रिल फाउंडेशन आहे, ज्यांचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी गणित ड्रिल फाउंडेशन घेतले जाते. तो 10 ते 15 दिवसाचा कोर्स असतो. त्याच्यामध्ये ज्याला पाडेपाठ नसेल बेचे त्यांचे ऑटोमॅटिक होऊन जातात. तर मग आता याच्या ठिकाणी लिहिलंय तर काय म्हणायचं 1 आणि 5 किती 6 आणि 2 आणि 5 किती 7 आणि 3 आणि 5 8 आणि 4 आणि 5 9. अशा पद्धतीने जर समजा तुम्ही 10 पर्यंत सराव केला तर तुम्हाला बुद्धिमापन व्यवस्थित लक्षात राहील. तर मग आता पुढे बघा, आता 26 24 21 17 रिकामी जागा 6. मग आता 26 मधून 2 गेले किती आले 24 24 मधून 3 गेले 21 21 मधून 3 गेले 17 17 मधून 3 गेले किती आले 14. या ठिकाणी पुन्हा डबल बघूया. 26 मधून 2 गेले 23 26 मधून 2 गेले 24 24 मधून 3 गेले 21 21 मधून 4 गेले 17 17 मधून 5 गेले 12 आणि 12 मधून 6 गेले राहिले 6. म्हणजे याचं उत्तर किती आलंय 12 म्हणजे यल. आता त्याच्यानंतर एक आडेक पाहायचा 1 3 6 रिकामी जागा 15. तर मग असा संबंध जर आपण या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी उत्तर पहा कसं निघतंय. सांगा 1 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 असे या ठिकाणी उत्तर निघाल आणि 10 आणि 5 15. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलंय 10 असं आलंय म्हणजे जे आलंय. आता पहिलं अक्षर पाहायचं 3 5 रिकामी जागा 9 11. तर मग सांगा किंवा एक खटी वाचून घ्यायचं 3 24 4 5 22 6 रिकामी जागा 9 18 10 11 16 12. तुमची सुद्धा प्रॅक्टिस होते या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी पायचा फरक काय 3 5 रिकामी जागा म्हणजे आपण कोणता चढता क्रम 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 आणि 2 11 अशा पद्धतीने उत्तर निघाल. नंतर सेकंड नंबर पहा 24 22 रिकामी जागा 18 16. म्हणजे 24 मधून 2 गेले किती आले 22 22 मधून 2 गेले किती आले 20 आणि 20 मधून 2 गेले 18 18 मधून 2 गेले 16. तर अशा पद्धतीने हा उतरता क्रम असल्यामुळे उतरता क्रम म्हणजे काय वजाबाकी आणि चढता क्रम म्हणजे काय अधिक. ही गोष्ट लक्षात घ्यायची. आता 4 6 रिकामी जागा 10 12.
हा चढता क्रम आहे उतरता क्रम आहे? चढता क्रम. म्हणजे सांगा 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 10 आणि 2 किती? 12. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जीटीएच म्हणजे 7 20 8 असं उत्तर आलेलं आहे. तर मग आता सांगा 14 12 10 8 रिकामी जागा. तर मग आज चढता क्रम एक उतरता आहे? उतरता क्रम आहे. म्हणजे 14 मधून 2 गेले की वजा. उतरता क्रम म्हणजे काय? वजाबाकी. उतरता क्रम म्हणजे काय? वजाबाकी. मग आता सांगा 14 मधून 2 गेले किती झाले? 12, 12 मधून 2 गेले किती झाले? 10, 10 मधून 2 गेले किती झाले? 8 आणि 8 मधून 2 गेले किती झाले? 6. आता पुढे पाहायचं 11 13 15 17 चढता क्रम एक उतरता आहे? चढता आहे. तर मग सांगा 11 2 13, 13 2 15, 15 2 17 आणि 17 2 किती? 19. तर या ठिकाणी एपीएस म्हणजे 6 19 उत्तर आलेलं आहे. तर मग आता पुढचं पाहायचं आपल्याला 8 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय तुमच्या लक्षात आलं? 2 अक्षरी. पहिलं अक्षर पाहायचं, दुसरं पाहायचं, तिसरं अशा पद्धतीने या ठिकाणी बघायचंय. लगेच आपल्या लक्षात येईल की चढता आहे का उतरता क्रम आहे? चढता क्रम असेल तर अधिक आणि उतरता क्रम असेल तर वजाबाकी. 11 8 5 आणि 2. मग आता सांगा 11 मधून 3 गेले किती झाले? 8, 8 मधून 3 गेले किती झाले? 5, 5 मधून 3 गेले किती झाले? 2 आणि 2 मधून 3 गेले. ज्या ठिकाणी मेंदू थांबला तर काय म्हणायचं? तुम्हाला आधी सांगितलेलं ए साठी 27, बी साठी 28. मग 2 ला काय म्हणायचं? 28 म्हणायचंय. तर 28 मधून 3 गेले किती झाले? 25. तर मग आता सेकंड नंबरचा पहा अक्षर काय? 18 21 24 रिकामी जागा. तर हा चढता क्रम आहे उतरता क्रम आहे? हा उतरता क्रम आहे. तर उतरता क्रम म्हणजेच काय? वजाबाकी. 18 मधून 8 आणि 3 हा चढता क्रम आहे. तर या ठिकाणी चढता क्रम म्हणजेच काय? अधिक. मग आता 8 आणि 3 किती? 21, 21 3 21 आणि 3 किती? 24 आणि 24 आणि 3 किती? 27. तुम्हाला सांगितलं हे आलेलं आहे. आता हे म्हणजे काय? 27. लगेच आपला टर्निंग पॉइंट घ्यायचा की 27 च्या ऐवजी काय म्हणायचं? 1 म्हणायचं. म्हणजे 1 आणि 3 किती? 4. या ठिकाणी 25 आणि 4 असं उत्तर आलेलं आहे. आता पुढे बघा आता एक आठ संबंध या ठिकाणी असणार आहे. आता हे 22 20 18 4 6 8 16 14 12 10 12 14 रिकामी जागा 16 18 20. तर मग आता याच्यामध्ये बघत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आता इथं जर समजा आर आलं इथं डी आलंय. मग आता या ठिकाणी लांब संबंध एक आठ संबंध असतो. हे पण लक्षात घेणं महत्वाचं आहे. मग आता एक आठ संबंध लक्षात घेत असताना बघायचंय या 2 मध्ये फरक काय? म्हणजे 1 आणि 3 मध्ये. तर मग आता सांगा हे 16 14 12 आहे का नाही? तर मग आता 22 मधून 6 गेले किती राहिले? 16, 20 मधून 6 गेले किती राहिले? 14, 18 मधून 6 गेले किती राहिले? 12. तर मग आता इथं -6 आलेले. मग याच्यापूर्वी जर असं पाहायचं असेल तर यांचा संबंध सुद्धा कसा येतो? तर हा जर जाणून घ्यायचा असेल तर पाहायचं. आता 4 आणि 6 किती होता सांगा? इथं 4 आणि 6 10 होतात. 6 आणि 6 किती होतात? 12 होतात. 8 आणि 6 किती होतात? 14 होतात. तसं तिथं 10 आणि 6 किती होतात? 16 होतात. 12 आणि 6 किती होतात? 18 होतात. आणि 14 आणि 6 किती होतात? 20 होतात. जसं या ठिकाणी +6 आहे त्या ठिकाणी पुढे सुद्धा काय घेतलं? +6 घेतलंय. त्याप्रमाणे या ठिकाणी काय घेतलं की इकडे एकाड एक उतरता क्रम असल्यामुळे -6 असे घ्यायचे आहे. तर मग याच्या डोक्यावर सुद्धा -6 असं लिहायचं कारण इथे -6 आहे. आता 16 मधून 6 गेले किती राहिले? 10. 14 मधून 6 गेले किती राहिले? 8. 12 मधून 6 गेले किती राहिले? 6. तर मग अशा पद्धतीनं 10 8 6 हे उत्तर आलेलं आहे. तर आता पुढचा 10वा प्रश्न बघायचा आहे. आता 24 20 रिकामी जागा. नाही तर खटी वाचून घ्यायचंय. नाही तर पहिलं अक्षर व्हायचं. तुम्हाला वाचताना काय करायचं? ज्याला वाचा वाटत असं सुरुवातीला की अक्षर लक्षात बसले पाहिजे आणि त्याच्याऐवजी आपण अंकच म्हणले पाहिजे अक्षराच्या ऐवजी. तर त्याच्यासाठी सर्वच्या सर्व अक्षर वाचून घ्यायचे. तर नाही तर माझ्यासोबत वाचा. बोला सगळेजण. 24 9 4 20 5 26 रिकामी जागा 12 23 18 8 19 14. तर मग आता पहिलं अक्षर पाहिलं 24 20 रिकामी जागा असं तर लक्षात येत असन आणि 12 आणि 8 आहे. तर या ठिकाणी समजून घ्यायचं की हा उतरता क्रम आहे. याची प्रॅक्टिस केली तर संख्या मला हे चॅप्टर तुम्हाला हमखास सोबत जाणार आहे. मग आता 24 मधून 4 गेले किती राहिले? 20. 20 मधून 4 गेले किती राहिले? 16 आणि 16 मधून 4 गेले किती राहिले? 12 आणि 12 मधून 4 गेले किती राहिले? 8. आता 9 5 रिकामी जागा 23 19.
तर मग आता सांगा 9 मधून 4 गेले किती राहिले 5, 5 मधून 4 गेले किती राहिला 1. आता या ठिकाणी ए आलाय समजा इथं डब्ल्यू आलाय, इथे मेंदू थांबलाय. तर त्या अगोदर तुम्हाला काय सांगितलं ए साठी 27, बी साठी 28. असे या पद्धतीने टर्निंग पॉइंट आपल्याला घ्यावा लागतो. तर मग आता लक्ष द्या, 27 मधून 4 गेले किती राहिले 23, 23 मधून 4 गेले किती राहिले 19. आता 4, 26 रिकामी जागा 18 आणि 14, 3 नंबरचा अक्षर पहा. इथं काय होतं की असं तसा डी आलं आणि त्याच्यानंतर इथं डी आणि झेड आले. तर जिथे मेंदू थांबला त्या ठिकाणी काय म्हणायचं ए साठी 27, बी साठी 28 आणि डी साठी 30. तर आता या ठिकाणी डी साठी काय म्हणायचं 30. मग आता 30 मधून 4 गेले किती राहिले 26, हा उतरता क्रम आहे. आणि 26 मधून 4 गेले किती राहिले 22, 22 मधून 4 गेले किती राहिले 18 आणि 18 मधून 4 गेले किती राहिले 14. तर याचं उत्तर 16, 1 आणि 22 असं आलेलं आहे. तर मग आता पुढे पहा, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी गणिताची कला शॉर्टकट ट्रिक्स न कसं सोडवायचं आहे. आता हे सोडवण्यासाठी आपल्याला वेळ लागतो, पण ज्यावेळेस बुद्धिमापनचं प्रश्नपत्रिका सोडवत असताना याच्यापेक्षा काही गणित 6 सेकंदात, 10 सेकंदात, 12 सेकंदात, 14, 20 सेकंदात सोडवू शकतात. तर ऑप्शन होऊन त्या ठिकाणी डिपेंड करायचं आहे. इकडचा सराव असेल तिकडे फटाफट होऊन जाईल. आता पहिलं बघा, आता अक्षर म्हणा माझ्यासोबत 2, 25, 12, 7, 4, 17, 12, 9, 22, 17, 14, 1. आता पहिलं सुरुवातीला बघा 2, पहिलं अक्षर 2, 7, 12, 17. मग आता या ठिकाणी काय चढता क्रम आहे आणि चढता क्रम म्हणजे काय अधिक किंवा बेरीज. मग सांगा 5 आणि 2 किती, 2 आणि 5 किती होईल 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 किती 17 आणि 17 आणि 5 किती 22. त्याच्यानंतर सेकंड नंबर पहा 25, 4, 9, 14. मग असं आल्यानंतर चढता क्रम आहे का उतरता क्रम आहे, चढता क्रम आहे. पण तुमचा गोळ या ठिकाणी झाला की आता इथं वाय झालं इथं डी झालं, याला काय म्हणायचं डोक्याला ताण घ्यायचा नाही. अगोदर सांगितलं जिथं मेंदू थांबला त्या ठिकाणी काय म्हणायचं ए साठी 27, बी साठी 28, इथं डी साठी काय म्हणायचं 30 म्हणायचं. मग आता 25 आणि 5 किती झाले 30 आणि 30 म्हणजे काय डी. लगेच आपल्याला काय करायचं डी म्हणजे 4 लक्षात आलंय. तर मग आता इथं सांगा 4 आणि 5 किती होईल 9 आणि 9 आणि 5 किती 14 आणि 14 आणि 5 किती होईल 19. आता पुढचं 3 नंबरचा अक्षर पहा 12 आणि 5 17, 17 आणि 5 22 आणि 22 आणि 5 27. जिथे मेंदू थांबला त्याला ए साठी 27. आता एला 1 म्हणा 27 च्या ऐवजी. मग आता 1 आणि 5 किती होईल 6. तर अशा पद्धतीने 22, 19, 6 हे उत्तर आलेलं आहे. तर मग आता पुढचं पहा, तर आता 1, 3, 5, 7 हा चढता क्रम आहे का उतरता क्रम आहे, चढता क्रम आहे. ज्याला पूर्ण अक्षर वाचायचे ते वाचू शकतात. मग आता सांगा 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 7 आणि 2 किती होईल 9. त्यानंतर 21, 19, 17, 15 चढता क्रम उतरता आहे. तर या ठिकाणी उतरता क्रम आहे. 21 मधून 2 गेले 19, 19 मधून 2 गेले 17, 17 मधून 2 गेले 15 आणि 15 मधून 2 गेले किती राहिले 13. त्यानंतर पुढचा बघा 3 नंबर अक्षर आता 6, 8, 10, 12. मग आता 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 आणि 12 आणि 2 किती होईल 14. आता 4 नंबरचा अक्षर म्हणजे शेवटचा बघायचा आहे 26, 24. 26 मधून 2 गेले 24, 24 मधून 2 गेले 22, 22 मधून 2 गेले 20 आणि 20 मधून 2 गेले किती आले 18. आता पुढचा बघायचा आपल्याला. आता पहिलं पहा 23, 22, 21 रिकामी जागा 19. मग याचा अर्थ काय होता 23 मधून 1 गेला 22, 22 मधून 1 गेला 24, 24 मधून 1 गेला 22, 22 मधून 1 गेला 21 आणि 21 मधून 1 गेला 19. 21 मधून 1 गेला 20 आणि 20 मधून 1 गेला 19. पुन्हा डबल पहा म्हणजे 23 मधून 1 गेला 22, 22 मधून 1 गेला 21 आणि 21 मधून 1 गेला 20. आता सेकंड नंबर पहा. तर आता डायरेक्ट तुम्ही असे लिहू शकता 22, 21, 20 आणि 19 आणि 18. आता 3 नंबरचा पहा 24, 23. बोला 24, 23, 22
21 आणि 20. आता 4 नंबरचा बघा 26 25 24 26 25 24 23 आणि 22. आता 5 नंबरचा बघा लास्ट 25 24 23 आणि 22 आणि या ठिकाणी 21. अशा पद्धतीनं उत्तर निघालंय 20 19 21 23 आणि 22. आता पुढचं पहा. आता 11 14 27 23 26 3 6 9 12 15 18 रिकामी जागा 7 10 13 16. तर मग याचं उत्तर काढत असताना एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. एक आड एक संबंध आहे. तर आता एक आड एक संबंध पाहत असताना या पद्धतीने बघणं महत्वाचं आहे. तर आता पहिला आणि शेवटचं हे 3 नंबर आणि शेवटचं असं जर पाहिलं किंवा या ठिकाणी लगातार जर सुद्धा पाहिलं तर या ठिकाणी उत्तर निघू शकतं. तर मग आता लगातार पाहायचं असेल तर 11 3 किती होईल 14 14 3 किती होईल 17 17 3 किती होईल 20 आणि 20 आणि 3 किती होईल 23 23 आणि 3 26 आणि जिथे मेंदू थांबला त्या ठिकाणी बघा इथं आता 26 आणि 3 किती होईल 29 म्हणजे जिथे मेंदू थांबला त्या ठिकाणी काय होतं ए साठी 27 बी साठी 28 आणि सी साठी 29 आणि 3 आणि 3 6. त्याच्यानंतर 6 आणि 3 9 9 आणि 3 12 12 आणि 3 15 15 आणि 3 18 18 आणि 3 21 21 आणि 3 24 24 आणि 3 27 जिथे मेंदू थांबला 27 म्हणजे ए आणि 1 3 किती 4 4 आणि 3 किती 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13 आणि 3 16. तर अशा पद्धतीने उत्तर काढायचं आहे. तर म्हणजे लगातार 3 3 चा फरक आहे असंही सुद्धा उत्तर निघू शकतं. म्हणजे उत्तर किती आलंय 21 24 1 आणि 3. प्रश्न क्रमांक 15 बघा. आता हे 4 अक्षरी आहे आणि 4 अक्षरी असल्यामुळे त्याच्यामध्ये काय पहिलं लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला जर वाचून घ्यायचे असेल टोटल जर समजा असे 1 3 6 10 26 24 21 17 11 13 16 20 आणि 16 14 11 7 असे सुद्धा वाचून घेऊ शकता. आणि ज्याचं एकदा पाठ झालं समजा की त्याला पाहायचं काम नाही त्याने काय करायचं चार क्रमिक उतरता क्रम पाहायचा आहे. तर मग आता या ठिकाणी ये 26 समजा असं आता 1 26 11 16. तर आता याच्यामध्ये फरक काय काय आहे ते जाणून घ्यायचंय. तर आता इथं एक आड संख्याचा फरक पाहायचा. जिथं जर समजा आपलं डिस्टर्ब वाटत असेल तर एक आड अक्षर सुद्धा बघायची म्हणजे लगेच लक्षात येईल. तर मग आता एक आड एक बघत असताना काय करायचं हे पहिलं अक्षर पहिलं 4 अक्षर नंतरचे 4 म्हणजे असे बिना अर्थपूर्णाचे शब्द बघायचे. तर मग आता इथं जर पाहिलं आपण तर आता एक आणि आता पहिला अक्षर 1 11 रिकामी जागा काय मग आता 1 आणि 10 किती होईल 11. त्याच्यानंतर पुढे 3 आणि 10 किती होईल 13. त्याच्यानंतर 6 आणि 10 किती होईल 16 आणि 10 आणि 10 किती होईल 20. तर मग असं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर म्हणजे कसं 1 आणि 10 किती 11 11 आणि 10 किती होईल. आता याच्यामध्ये सुद्धा असं संबंध पाहायला समजा आता 26 मधून 10 गेले किती राहिले असं जर पाहिलं तर 16. आता 24 मधून 10 गेले 14 राहतात 21 मधून 10 गेले 11 राहतात आणि 17 मधून 10 गेले किती राहतात 7 राहतात. तर असंच या ठिकाणी काय पुढचं बघायचं आपल्याला 3 आणि 10 किती होईल 13 होईल आणि 13 आणि 10 किती होईल 23 म्हणजे पहिलं पाहायचं असं तर 1 आणि 10 11 11 आणि 10 किती 21. त्याच्यानंतर सेकंड नंबर पाहायचं 3 आणि 10 किती 13 आणि 13 आणि 10 किती 23. आता 6 आणि 10 किती 16 आणि 16 आणि 10 किती होईल 26. त्याच्यानंतर 10 आणि 10 20 आणि 20 आणि 10 किती होईल 30 आणि 30 म्हणजे काय डी. तर या ठिकाणी उत्तर काय आलंय 21 23 26 4 आलंय. तर पुढे बघा पहिलं अक्षर पहा सोडायचं नाही आलं 1 3 5 7 रिकामी जागा म्हणजे याचा अर्थ काय होता 2 2 चा फरक आहे आणि चढता क्रम आहे. तर आता चढता क्रम लक्षात घ्यायचा असेल तर 1 आणि 2 किती 3 3 आणि 2 किती 5 आणि 5 आणि 2 किती 7 आणि 7 आणि 2 किती होईल 9. आता त्याच्यानंतर पाहिलं 4 5 6 7 म्हणजे 4 आणि 1 5 5 आणि 1 6
6 आणि 1 7, 7 आणि 1 8. त्याच्यानंतर 2 4. मग आता 2 4 6 आहे. मग 2 आणि 2 किती 4, 4 आणि 2 किती 6, 6 आणि 2 किती 8 आणि 8 आणि 2 किती 10. आता त्याच्यानंतर 5 6, 5 6 आणि 7, 8 असं एक एकचा फरक आहे. तर मग आता काय म्हणतात 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8 आणि 8 आणि 1 9. त्याच्यानंतर 3 5 7 9 म्हणजे 2 2 चा फरक आहे. शेवटचा पहा. तर आता सांगा 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 किती 9 आणि 9 आणि 2 किती 11. अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर किती आलंय 9 8 10 9 11. आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला पहिलं अक्षर पहा 26 23 20 रिकामी जागा 14. तर मग हा चढता क्रम आहे उतरता क्रम आहे उतरता क्रम आहे. बोलता बोलता आपल्या लक्षात आलं पाहिजे 26 मधून 3 गेले किती राहिले 23, 23 मधून 3 गेले किती राहिले 20, 20 मधून 3 गेले किती राहिले 17 आणि 17 मधून 3 गेले किती राहिले 14. आता 1 4 7 असं इथं. आता 1 4 7 म्हणजे चढता क्रम आहे. म्हणजे 1 आणि 3 किती 4, 4 आणि 3 किती 7, 7 आणि 3 किती 10 आणि 10 आणि 3 किती 13. आता पुढचा पाहायचा 2 5 आणि 8 चढता क्रम आहे उतरता आहे चढता क्रम. मग सांगा 2 आणि 3 5, 5 आणि 3 8 आणि 8 आणि 3 किती 11. हा झाला या ठिकाणी चढता क्रम. आता त्याच्यानंतर पाहायचं 25 22 आणि 19 चढता क्रम का उतरता क्रम आहे. तर बिलकुल या ठिकाणी उतरता क्रम आहे. तर मग आता 25 मधून 3 गेले किती राहिले 22, 22 मधून 3 गेले किती राहिले 19 आणि 19 मधून 3 गेले किती राहिले 16 आणि 16 मधून 3 गेले राहिले 13. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे. इथं 13 अशी या ठिकाणी म्हणजे यम आहे. हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे. तर प्रिंट मिस्टेक सुधारून घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला 3 4 5 6 7. बोला सगळेजण 3 4 5 6 7. त्याच्यानंतर 24 22 म्हणजे 24 मधून 2 गेले 22, 22 मधून 2 गेले 20, 20 मधून 2 गेले 18, 18 मधून 2 गेले किती राहिले 16. आता पुढचं 8 9, 8 9 10 11 12. त्याच्यानंतर पाहायचं 18 18 16 14 म्हणजे 18 मधून 2 गेले किती राहिले उतरता क्रम आहे. 18 मधून 2 गेले किती राहिले 16, 16 मधून 2 गेले किती राहिले 14, 14 मधून 2 गेले किती राहिले 12 आणि 12 मधून 2 गेले किती राहिले 10. आता त्याच्यानंतर 12 13, 12 13 14 15 16. तर अशा पद्धतीने लक्षात घ्यायचंय की या ठिकाणी एका एक कसा फरक आहे काय ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं महत्वाची आहे. आता पुढे बघायचंय आता प्रोटेक्ट. तर आता याच्यामध्ये काय आता इथं पाहिलं आपण इथं 16 18 15 20 5 3 20 आणि 20 3 5 20 15 18 18 15 20 5 3 रिकामी जागा 15 20 5 आणि इथं 5 आणि 20 आहे. तर आता याच्यामध्ये जास्त डोक्यात ताण नाही घ्यायचा. अक्षरांश सुद्धा या ठिकाणी आपल्याला सोडवता येतं. तर आता इथं काय होईल जर पी हा गायब झाला याच्यामध्ये पी दिसतो का नाही. ती यालाच उलट लिहायचं म्हणजे उलट कसं लिहायचं टी सी ई टी ओ आर लिहिलं. तर याच्या मला टी काय राहिलं खाली काय राहिलं सी टी ओ आर राहिलं. यालाच उलट लिहायचं आर ओ टी ई आणि सी. आता याच्या मला आर गायब करायचा खाली काय राहील ओ टी ई सी राहील. यालाच उलट लिहायचं सी ई टी आणि ओ लिहायचं आहे. मग आता याच्या मला सी गायब केला तर काय राहिलं ईटी ओ. यालाच उलट लिहायचं ओ टी ई. आता तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामधला ओ गायब केला तर खाली काय राहिलं टी. यालाच उलट लिहायचं ई आणि टी. तर आता या ठिकाणी काय आहे सी हा ठेवायचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तर एक पहिलं गायब करायचं अक्षर आणि त्याच्यामध्ये पुढचे जे राहिलेले अक्षर उलटे लिहायचे. तर अशा पद्धतीने उलट्या खोपडीचं गणित हे ध्यानात घ्यायचंय आणि बरोबर सोडवायचंय. याचं उत्तर आलंय सीईटीओ. आता त्याच्यानंतर आता लक्षात घेतलं एक सी इथं तर सीचा संदास लिहायचा. ते एका बीचा काय होईल 2 बी. आता हे 2 बी उचलायचे जसे तसे लिहायचे. एका सीचे किती होईल 2 सी. आता हे 2 सी उचलायचे जसे तसे लिहायचे. 2 बी चे किती होईल 3 बी. आता 3 बी उचलायचे जसे तसे लिहायचे. 2 सी चे किती होईल 3 सी. आता 3 सी उचलायचे जसे तसे लिहायचे. 3 बी चे किती होईल 4 बी. म्हणजे याचं उत्तर किती आलं 2 सी ट्रिपल बी.
तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बुद्धिमापन चाचणीचे दररोजचे व्हिडिओ बघायला मिळतील। तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आणि विषय जर तुम्ही ए साठी 1 बी साठी 2 लवकरात लवकर करायचे त्या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला की बिलकुल बुद्धिमापनचं ड्रिल फाउंडेशन लवकरात लवकर मी या ठिकाणी व्हिडिओ टाकतो, त्या ठिकाणी त्या पद्धतीने सराव करा, म्हणजे तुम्हाला बुद्धिमापन मध्ये सुद्धा अक्षर मालिकेमध्ये सूत्र मांडायचं काम पडणार नाही। तर आज या ठिकाणी थांबूया, धन्यवाद।